हॅलो. नवशक्ती महिला नवशक्ती ना युगंधरा मंगळागौर यांचं स्टेजवरती विराजमान झालेले आहेत आणि त्यांचं सादरीकरण लवकरात लवकर सुरू होईल अशी अपेक्षा करते. उपस्थित प्राचार्य पवार मॅडम, परब सर आणि आमचे अँकरिंगचे देसाई सर, या क्रीडा भारतीतर्फे सर्वांचं स्वागत. आपल्या विदिशा मॅडम आहेत, यांचंही स्वागत. लवकरात लवकर आपलं सादरीकरण व्हावं अशी अपेक्षा करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते आमच्या क्रीडा भारतीतर्फे. इथेच थांबते, लवकरात सुरू कराल अशी अपेक्षा. युगंधरा मंगळागौर लवकरात लवकर सुरू व्हावं. युगंधरा मंगळागौरीचा विजय असो.
अप्रतिम सादरीकरण युगंधरा महिला मंगळागौर ग्रुप उत्कृष्ट सादरीकरण केले. उत्कृष्ट सादरीकरण महिला. हॅलो चेक. युगंधरा काय नाव तुमचं? युगंधरा ग्रुपसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एका लाईनीत या आशा. ओळख करून घेऊ तुमची. कोण आहे तुमचं लीडर? एकदम भारदस्त लीडर मिळाला तुम्हाला. खात्या पित्या घरच्या लीडर आपण म्हणू शकतो. काय नाव तुमचं? भावना पुजारी. वा वा, सगळ्यांच्या तुमच्या भावना पोचलेल्या आहेत आमच्यापर्यंत. खूप छान सादरीकरण केलं. या हां, आलेत तर पाहुण्यांच्या हस्ते तुमचा सन्मान या ठिकाणी होतोय. चेंबूरवरून आलेला हा ग्रुप महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती जोपासण्यासाठी या ठिकाणी क्रीडा महाकुंभ सुरू आहे. महाराष्ट्राची ओळख ज्या खेळांमुळे झालेली आहे ते सर्व खेळ या ठिकाणी खेळवले जात आहेत. मोरया मोरया. हॅलो चेक. हॅलो चेक. चेक चेक चेक. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. आणि इथे 24 थांबून 16-18 तास थांबते मी. समजलं पाहिजे त्यांना पण माझं काम. मी कुठे तर असं अयशस्वी
आम्ही लहानच तुमचा हक्क आहे, तुमच्यासाठी कार्यक्रम, आणि तुम्ही 10 ग्रुप पुढच्या वर्षी घेऊन यायचे परत. हक्क आहे म्हणूनच तर त्यांच्याकडे भांडलो ना की आम्हाला घ्याच. खरंच तुमचं कौतुक आहे. चेंबूर त्या लांबून इथपर्यंत आलात. तुमच्यातलं मग कोरिओग्राफर कोण आहे? डान्स कोणी बसवला? सबकुच. वा 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 वा. उखाणा घ्या छानसा. एवढं काय काय घातलं असं पडायला होत नाही का ते? नाही. अजून तरी पाया हलकं मजबूत आहे इमारतीचा, अशीच त्यामुळे साथ- इमारत हालत अशीच- नाही म्हणा. अशीच सगळ्यांची साथ मिळेल तर सोन्याचं झाल्यावर वाकीन मी खाली. होईल होईल होईल. सगळ्यांनी मिळून काहीतरी करा, बिझनेस वगैरे चालू करा. बरेचशा महिलांसाठीचे बरेचसे उद्योग आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही स्किल डेव्हलपमेंटमध्ये रामदादा आहेत किंवा आमच्या राणे मॅडम आहेत, सर आहेत, क्रीडा भारतीच्या सर्व पदाधिकारी, तर यांच्या संपर्कात तुम्ही राहा. म्हणजे हे सण समारंभ किंवा या गोष्टी होत राहतील, पण आर्थिक सबलीकरण पण होणं गरजेचं आहे. कारण ज्यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा ठेवलेली आहे, मगाशी मी म्हटलं अहिल्याबाई होळकर, 300 वर्षांपूर्वी त्यांनी महिला शिक्षण आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीला चालना दिली आहे तेव्हापासून. तर आता तुम्ही एकत्र आलाय तर काहीतरी आर्थिक गणित पण बसवलं पाहिजेत. एक एक उखाणा सगळ्यांनी घ्या आणि प्रत्येकाला या स्पर्धेबद्दल किंवा या कार्यक्रमाला काय वाटते 2-2 शब्द बोला. उखाणा घ्यायचा पटकन आठवते. इंग्रजीत चंद्राला म्हणतात मून. संतोष रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. असं काय याच्यात यमक कुठं आहे? संतोष रावांचं नाव घेते अमुक अमुकांची सून, असं पाहिजे होतं ते. वहिनी घ्या. हां. कपाळी लावते चंद्राची कोर, शैलेश रावांचं नाव घेते पात्रांची सून. काय पण? हां, दुसरं घ्या. कपाळी लावते चंद्राची कोर, कपाळी लावते चंद्राची कोर, शैलेश रावांचं नाव घेते पाटलांची पोर. वा वा वा. तुम्हाला गणपती म्हणून बोलवलं पाहिजेत कार्यक्रमाला. छान असा खात्या पित्या घरचा गणपती वाटत होता. म्हणून गणपती अगदी योग्य निवड. गणपती योग्य निवडल्याबद्दल तुम्हाला बक्षीस दिले खरं तर. पैठणी साडीवर ठुशीची खून, पैठणी साडीवर ठुशीची खून, शंकररावांचं नाव घेते मंगळागौरी. साठी आहे. पैठणी साडीवर पैठणी साडीवर ठुशीची खून, शंकररावांचं नाव घेते आता न जुळला पाहिजे ना शेवटी. कांबळेंची सून. वा वा. मग हे चतार बोलले. मग या वहिनी तुम्ही इकडं. लेव्हेंडर फुलं घालून आलेत. लेव्हेंडर फुलंवाले या. बोलायला पाहिजेत. महिलांनी बोलतं व्हायला पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे. त्यासाठीच तर हे कार्यक्रम आहेत. इथं आज म्हणजे एवढ्या मोठी व्यवस्था केलेली आहे. कमीत कमी 50 ग्रुप यायला पाहिजे होते. ठीक आहे, गर्दी कमी झाली पण दर्दी लोक आली. पावसाचं कारण असेल किंवा बरीचशी कारणं असतील, तर पुढच्या वेळी तुम्ही सगळ्या महिला घेऊन यायचा. घ्या उखाणा. गहू तांदळाने भरले सूप, रोशन रावचा स्वभाव आहे भारी खूप. वा वा. लव्ह मॅरेज आहे तुमचं? अरेंज मॅरेज आहे. वा वा. निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे, करण नावच्या नाव घेते लक्ष द्या सारे. वा वा. टाळ्या. तिथं बघा कॅमेरा लावलाय, कॅमेराकडे बघून घ्या. मंगळसूत्रातले काळे मणी, सौभाग्याची खूण, नितीन रावांचं नाव घेते पाटलांची सून. वा 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 वा. द्राक्षाच्या मळ्यात रंगीबेरंगी पक्षी, द्राक्षाच्या मळ्यात रंगीबेरंगी पक्षी, यशवंतरावांचं नाव घेते चंद्र सूर्य साक्षी. टाळ्या. हे काय वहिनी केले ते? मच्छर चावत नाही त्यामध्ये? मच्छर नाही चावत?
ते गरम होऊ नये म्हणून आहे का? मग काय सर फॅशन आहे? हां. अच्छा, मला वाटलं गरम होत आहे तुमच्या तिकडं चेंबूरला. निळे मणी सोडले, काळे मणी जोडले, सचिन रावांसाठी आई वडील सोडले. एवढं स्वार्थी? सचिन रावांसाठी सगळं विसरून गेला तुम्ही. एवढ्या लहानपणापासून तुम्हाला एवढं मोठं केलं आईवडिलांनी. सोडले म्हणजे तसे नाही. तसे नाही, असं उखाण्यासाठी सोडले. बरं बरं. आणि कोण राहिलं? मी राहिलो. मी लग्न झाल्यानंतर घेईन. मॅडम तुम्ही इकडे या, एक उखाणा घ्या. मी कसं सांगू? तुम्ही एवढं सगळ्यांना. मॅडम आमच्या क्रीडा भारतीच्या सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत आणि बरंचसं सोशल काम करतात. त्या ट्रान्सजेंडरसाठी करतात, वृद्धाश्रमासाठी करतात. म्हणजे क्रीडा भारतीचे जेवढे सदस्य आहेत आपलं आपलं काम सांभाळून प्रत्येकजण समाजाचं काहीतरी देणं लागतोय म्हणून धडपडणारे हे क्रीडा भारतीचे लोक आहेत. तर तुम्ही क्रीडा भारतीचे टीम काउन्सिलिंग करता हो, म्हणजे ऑलराऊंडर टीम आहे सगळे. या असतील, राणे मॅडम असतील किंवा सगळ्या महिला असतील, पुरुष असतील, सगळे ऑलराऊंडर आहेत. म्हणजे आपण जन्माला आलोय, काहीतरी जॉब केला, पैसे कमवले, गेलो, हे न ठेवता समाजात राहतोय आपण, आपला उपयोग काहीतरी समाजासाठी व्हायला पाहिजेत. तर ही क्रीडा भारतीची आमची सगळी टीम त्यामध्ये ॲक्टिव्ह असते. तशाच या मॅडम आहेत. तर मॅडमांना आपण उखाणा घ्यायला लावूया. माझं नाव सरिता कदम आहे. मी उखाणा घेते. समुद्राच्या लाटा तरंगतात छान, समुद्राच्या लाटा तरंगताना लहरताना दिसतात छान. संजय रावांचं नाव घेते, इथे जमलेल्या सर्वांचा ठेवून मान. वा वा वा, जोरदार टाळ्या. तुम्ही काय काय काम करता सांगा आमच्या जरा भगिनींना. थोडक्यात स्पेशली मी MSW समाज कार्यकर्ती म्हणून माझी पदवी आहे. मी चाइल्ड लेबर विभागाला घेऊन मी चाइल्ड लेबरवरती PhD माझी चालू आहे पालघर डिस्ट्रिक्टवरती. आणि मी स्पेशली ट्रान्सजेंडरवरती काम करते. मी शाळाबाह्य मुलांसाठी काम करते, वृद्धाश्रममध्ये मी काम करते. आणि ट्रान्सजेंडर माझा एक तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री कोट्यामधून त्याला मी विद्यावेतन पास करून आज तो MBBS शिकते आणि खूप छान टॉपर आहे ती. आणि असं माझं थोडंसं छोटंसं सोशल फील्ड चालू आहे. माझी कुठली ट्रस्टी नाही की संस्था नाही, मी एकटी जाऊन काउन्सलिंग पण करते. माझ्या काही संस्था आहेत, त्या संस्था मला काउन्सलिंगसाठी प्रोव्हाइड करतात. आणि माझं जे काही काउन्सलिंग आहे त्या मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत पोचतं, त्यात मला खूप समाधान वाटतं. आणि मी एक ॲथलेटिक प्लेयर आहे, मी पॉवर लिफ्टर इंटरनॅशनल प्लेयर आहे, मी कबड्डी नॅशनल प्लेयर आहे आणि मी खो खो आणि कबड्डीची सद्यस्थितीत मी कोच करते. आणि अजून म्हणजे सांगायचं म्हटलं तर माझे इव्हेंट्स माझ्या वयाकडे विचारू नका, पण माझे इव्हेंट्स आजही चालू आहेत. आत्ता माझे इंटरनॅशनल ऑक्टोंबरमध्ये आहे पॉवर लिफ्टिंग आणि ॲथलेटिक पण माझी इंटरनॅशनल ऑक्टोंबरमध्ये आहे. तर तुम्ही सर्वांनी तुमची सर्वांची नक्कीच साथ असेल आणि माझी प्रॅक्टिस पण तितकीच असेल आणि माझा स्वतःवरचा विश्वास आहे की मी जिंकून येणार. वा वा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओळख त्यांची आम्हाला आहे, पण आमच्या माध्यमातून समजा तुम्ही 7-8 जणी आहेत, एकीला जरी वाटलं की आपण पण ह्यासारखं काहीतरी करू, तर तो एक स्पार्क पाहिजे होता म्हणून ओळख करून दिली. तशाच आमच्या राणे मॅडम पण आहेत. मॅडम जरा इकडे या. म्हणजे मॅडम मी मगाशी सांगितलं की रिटायर्ड PSI आहेत. दुसरी एखादी महिला असती या बाजूला, दुसरी एखादी महिला असती तर रिटायरमेंटचा पगार बाबा लाखो रुपये पगार येतोय, निवांत बसू, TV बघत बसू, भजी बिजी पाऊस पडतोय भजी करून खाऊ, एन्जॉय करू, तसं एखादं कोणीतरी केलं असतं. पण या क्रीडा भारतीमधल्या ज्या महिला आहेत, तर मुद्दा तोच आहे की आपण समाजासाठी जगता आलं पाहिजे. आपल्यामुळं अनेक 100, 200, 500 लोकांचं भलं झालं पाहिजे. म्हणजे मेल्यानंतर कपाळावर आटी पडता कामा नये, की छान जगलो असं वाटायला पाहिजे. आणि ते जगताना चेहऱ्यावरचा आनंद बघा दोघींचा, म्हणजे मेकअप केल्यामुळे आज अजून जास्त आनंद दिसतोय. पण त्यांच्याकडे बघून आम्हाला ऊर्जा येते की हे करतात तर आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तर अशा राणे मॅडम आहेत. तर राणे मॅडमांच्याबद्दल थोडंसं अधिक माहिती त्यांना आहे, कारण आमची आत्ताची सध्याचा परिचय आहे. राणे मॅडम, पौर्णिमा राणे मॅडम ह्या उपनिरीक्षक PSI मॅडम आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षी त्यांचं सेवानिवृत्त झाल्यात. आणि सेवानिवृत्त होण्या अगोदर त्यांचा माझा परिचय झाला सोमय्या ग्राउंडला. ॲथलेटिक प्लेयर आहेत त्या, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक प्लेयर आहेत.
आणि पॉवर लिफ्टिंग पण करतात, कबड्डीचे छान प्लेयर आहेत. आणि ह्या सगळ्या प्लेयर यांच्याकडून माझे गुरु म्हणून मी त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि मी शिकत आहे. आणि त्यांच्या प्रेरणेने मला बरंच काही पुढे जाण्याची संधी मिळते आणि मी संधीचा चांगला फायदा घेऊन मी आता इथपर्यंत क्रीडा भारतीमध्ये मी जी पण आहे ती राणे मॅडम, प्रताप सर आहेत, अजून आमचे क्रीडा भारतीचे सर्व सदस्य टीम आहे. आणि मला हा संधी दिली आणि त्या संधीचा मी नक्कीच उपयोग करेन. आणि नक्कीच राणे मॅडमकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्या सांस्कृतिकमध्ये पण इतकं छान गोड डान्स करतात आणि सगळ्यांना पण नाचवतात आणि स्वतःही नाचतात. आणि त्यांच्या वयाकडे जाऊ नका, ते आता 59 आहेत, तरीसुद्धा त्यांनी मॅरेथॉन फर्स्ट काढली आहे, एक नंबर काढलाय. मुंबईमध्ये पहिला नंबर आला त्यांचा. आणि नंबर काढून त्यांच्या चेहऱ्यावर इतका उत्साह होता की खरंच मी करू शकते ते. आणि 100 किलोमीटर पळाले असतात, एवढी एनर्जी त्यांच्याकडे होती. यस. आणि यावरून आपल्याला समजतं आहे की त्यांच्या सेवा कार्यामध्ये त्यांनी किती सुंदर योगदान दिलं असेल. आणि आज त्यांनी पंजा लढाईमध्ये सेकंड रँकमध्ये आहेत. आणि आपल्या विदिशा साळगावकर ह्या गोल्ड मेडलिस्ट झाल्या आणि त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. असे आमचे विदिशा मॅडम पण छान काम करतात. आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक खेळ म्हणजे क्रीडा भारतीतून आम्ही क्रीडा भारतीचे सदस्य, क्रीडा भारतीचं कामही बघता बघता आम्ही रस्सीखेच, पंजा लढवणे, मॅरेथॉन, लगोरी, अजून विटू दांडू हे सगळे इव्हेंट्स पारंपरिक आम्हाला खेळण्याची संधी भेटली. आम्ही लहानपणी खेळत होतो. प्रताप सर धन्यवाद तुमचे, कोटी कोटी धन्यवाद. आणि आम्ही लहानपणी खेळत होतो. आज आम्हाला लहानपण आल्यासारखं वाटतंय. आज एखाद्या वर्गामध्ये गेल्यावर आम्हाला शालेय अवस्था आम्हाला सापडते आणि ती अवस्था आम्ही 2 मिनटं 10 मिनटं का म्हणून आम्ही फील केली. धन्यवाद. आणि मी शतशः मंत्री साहेब आपले लोढा साहेब आहेत त्यांचेही आम्ही आभार महिला मंडळांतर्फे करतो की आम्हासारख्या महिला मंडळांना असा मंच उभा करून दिला आणि पारंपरिक खेळाचे सादरीकरण करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी लोढा साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करते. थँक्यू, धन्यवाद. राणे मॅडम अजून तसेच बोलूया. आपल्यासोबत पंकज सर आहेत, सौरभ सर आहेत, सिद्धेश सर आहेत, राम सर आहेत. संपूर्ण आम्हाला मोटिवेशन करण्यासाठी ही संधी क्रीडा भारतीला दिली. ते सर्व टीमचे मी खरंच आभार मानते. आणि आम्हाला आत्तापर्यंत तुम्ही ॲक्टिंग म्हणून देसाई सरांनी इतका उत्साह दिला आणि स्वतः या महिलांना उत्साहित केल्याबद्दल तुमचे खरंच आभार. धन्यवाद सर. आणि राणे मॅडम आपला स्टेटस स्वतः बोलतील आणि स्वतः सांगतील. त्यांना सांगा, शुभेच्छा द्या. मी पूर्णिमा राणे. मी 1991 मुंबई पोलीसमध्ये भरती झाली. माझे लहानपणापासून मी शाळेमधून लंगडी, खो खो खेळली. परत मग कबड्डी मी 18 वर्ष खेळली. नॅशनल ऑल इंडिया कबड्डीमध्ये 18 वर्ष खेळली. परत कबड्डीमध्ये म्हणजे शिक्षणाचा एक ट्रॅक होता आणि खेळाचा ट्रॅक होता. पण मला असं खेळ फार आवडायचं. खेळाचं फार मला व्यसन लागलं होतं. मी म्हटलं मला खेळातूनच मला असं एक उच्च शिखर गाठायचं होतं. आणि ते म्हणतात ना जॉब लागतो असं, ते मला स्वप्न होतं. म्हणून मी खेळले भरपूर. पण तेव्हा ते कबड्डीमध्ये कसं सांघिक गेम आहे ना, असं म्हणजे जास्त चांगले खेळाडू होते त्यांना लवकर त्यांना जॉब लागले. मग 1990मध्ये 91मध्ये आमची पोलीसमध्ये भरती आली. मग आम्ही सगळं महिला आमच्या पंतनगरच्या शिवाई स्पोर्ट्स क्लबच्या मुंबई पोलीसमध्ये आम्ही भरती झालो. 91मध्ये मुंबई पोलीसमध्ये भरती होऊन आम्ही 34 वर्ष मी सेवा केली मुंबई पोलीसमध्ये. आणि खेळाडू म्हणून मी 8 वर्ष मुंबई पोलीसमध्ये पण खेळाडू म्हणून मी म्हणजे जवळजवळ 4 IDC खेळली आणि 2 ऑल इंडिया खेळली मुंबई पोलीसमध्ये. मग मुंबई पोलीसमध्ये नंतर मग ट्रॅक चेंज केला कारण ते ओव्हरएज झाल्यावर ते देत नाहीत. मग अशी म्हणजे पदकं कमवली, अशी म्हणजे पटकावली ती अशी जवळजवळ टोटल माझी 1000 पदकं आहेत. आणि तसं मला मलेशियाला 2017ला पण मलेशियाला मी गेली. मला असं स्वप्न होतं. मग माझे वर्गातले सगळे फ्रेंड आहेत, मित्रमैत्रिणी, अरे तुला मलेशियाला जायचं आहे का, काय प्रॉब्लेम आहे. मग माझे आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये परमिशन मिळत नाही ना.
मग परमिशन वगैरे काढून मग मला ते मलेशियाला म्हणजे गेले आणि त्यात पार्टिसिपेट होऊन पण तिथे मला 3 पदकं मिळाली. म्हणजे मलेशियाला पण इंटरनॅशनलला पण जराशी घाबरत होती मी, तिकडे पण मिळाले. आणि परत हे आता म्हणजे असे खेळ म्हणजे ना मला आवडतात, म्हणजे असं हवत नाही. आता पण मी आहे ऑर्गनाईजमध्ये, पण असं आवडतं अरे आपण खेळायला पाहिजे. मग तेव्हा या वयाचा विचार मी करत नाही, आता 60+ आहे. पण हे लगोरी गेम, हे आपले विटी दांडू हे आपण लहानपणी खेळायचो, पण ते आत्ता पण म्हणजे आवडीने खेळते, म्हणजे खेळायचे आहेत. म्हणजे आपण तब्येत वय सांभाळून खेळायला पाहिजे, हे असं आहे माझं, पण तसं मी खेळते असं. आता कसं क्रीडा भारतीमध्ये आपले प्रताप सर आहेत आणि सगळे आपले यादव सर आहेत, पांडे सर आहेत, त्यांचे पण खूप खूप आभार. आणि त्यांनी आम्हाला अशी राम सर, म्हणजे सगळे आमचे सिद्धे सर, राम सर, क्रीडा भारतीचे सर्व पदाधिकारी, म्हणजे ह्यांनी पण आम्हाला मोटिवेशन देऊन आम्हाला पुढे नेलं. आणि त्याच्यात सरिता आपल्या कदम मॅडमना मी क्रीडा भारतीमध्ये आणलं. म्हणजे एक प्रताप सरच म्हणाले मला, तू चांगला एक हिरा घेऊन आलीस. म्हणजे त्या एवढ्या म्हणजे त्यांचं नॉलेज काय ना, म्हणजे त्या म्हणजे त्यांचं भरपूर त्या अशा दिसत नाहीत, पण त्यांच्याकडे खूपच नॉलेज आहेत, प्रश्नच नाही. आणि म्हणजे माझा मी जे एवढ्या ह्याच्यात म्हणजे 34 वर्षात म्हणजे माझा असा एवढा सन्मान असा डिपार्टमेंटमध्ये झाला माझा. पण मॅडमने मला, सरिता मॅडमने मला करून दिला, तो आम्हाला मंत्र्यांच्या हस्ते करून दिला मॅडमने. म्हणजे ते माझं म्हणजे तो एक माझा म्हणजे असा अविस्मरणीय क्षण होता सर. मी तिकडे मला ते असे डोळ्यात पाणी आलं माझ्या, म्हणजे असं अरे बापरे, म्हणजे एवढ्या वर्षात हे मॅडमने करून दाखवलं. मग ते मला असं आदिती तटकरे मॅडमच्या हस्ते तो मला मान सन्मान भेटला. महिला बचाव, तो मला मान सन्मान भेटला, बेटी बचाव. आणि तो आम्हाला पुरस्कार जाहीर केला मॅडममुळे ते शक्य झालं. मग ते मॅडमने सगळं ते लिहून दिलं, मॅडम अशा आहेत, मला माहिती पण नाही, एकदम सरप्राईज दिलं. आणि मग म्हटलं प्रताप सरांना सांगितलं की आपल्या मॅडम खूप हुशार आहेत आणि म्हणजे खूप ॲक्टिव्ह पण आहेत. आणि त्या माझ्यासोबत राहून भरपूर मला म्हणजे त्या नसल्या ना की थोडंसं हे होतं. म्हणजे आम्ही म्हणत नाही मला मदतनीस आहेत, पण त्या पण उत्कृष्टरित्या एवढ्या काम करतात. आणि त्यांच्या घरी पण थोडेसे फॅमिली मॅटर्स आपल्या सगळ्या घरीच असतात. पण तुम्ही पण आता म्हणजे जरासं क्रीडा भारतीमध्ये थोड्यासे ॲक्टिव्ह व्हा. म्हणजे आता मॅडम पण आता म्हणजे माझ्यासोबत आहे होऊन भरपूर म्हणजे त्यांनी असं मला सहकार्य केलं. आणि म्हणून असे तुम्ही पण सहकार्य करा आणि असे वेगवेगळे खेळामध्ये भाग घ्या असं. आणि आता काय प्रताप सर बोलतील, या जरा 2 शब्द बोला आमच्या. अरे काय आहे असं दानी मला संधी दिली सरांनी बोलायला. भरपूर असं बोलायसारखं भरपूर आहे कारण काय आणि असं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आमचा दिवाळी मेळाव्याला दिवाळी मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम होतो मॅडम दिवाळी मेळाव्याला. तर तो पोलिसांना सण साजरे करू शकत नाही ना, मग ते तिकडे 1 महिना आम्हाला प्रॅक्टिस दिली जाते. मग ते सगळे तरुण असतात आणि मग आम्ही दोघीजणीच म्हातारे असतो. अरे काय म्हातारे ते कसे, पण मग आम्ही तेव्हा जिद्द करून आम्ही दाखवतो, म्हणजे आम्ही पण खेळणार, आम्हाला पण त्या कोळी डान्समध्ये घ्या, याच्यामध्ये घ्या, आम्ही हट्ट करतो. आणि आम्हाला जवळजवळ 3 वर्ष आम्हाला सांस्कृतिक मेळाव्यामध्ये म्हणजे बेस्ट प्राईज पण दिलं, प्लस आम्हाला रिवॉर्ड अवॉर्ड पण दिलं. म्हणजे त्यांना पण वाटलं की हे 50+ आहेत आणि ह्या नाचू शकतात. सांस्कृतिक कार्यक्रम पण मला फार आवडतो आणि मला डान्स पण फार आवडतो जास्त मला ते स्पीच आवडत नाही, पण डान्स करायला सांगा तो पहिलं करणार तरी सरांनी मला बोलायला संधी दिली, त्याबद्दल आभार. प्रताप सर या जरा बोला. विदिशा मॅडम बोलणार आहेत. समोर आहे तिकडे, हे ना कॅमेरा. हॅलो नमस्कार, मी विदिशा विजय साळगावकर. मी पूर्वाश्रमाची कल्पना चंद्रकांत तारी, आर्मी ऑफिसर चंद्रकांत लक्ष्मण तारी यांची मुलगी. तसं म्हणजे मी हे का सांगते की माझे वडील आर्मी ऑफिसर होते आणि मलाही PSI फील्डमध्ये जायचं होतं. तर मी बरेच प्रयत्न केले पण नशिबाने मला साथ दिली नाही. पण मी तिथे हारले नाही. माझं क्वालिफिकेशन आहे MA इकॉनॉमिक्समधून मी MA केले. स्टेट लेवलची जुडो प्लेयर आहे, ॲथलेटिक्स प्लेयर आहे मी. आणि त्यानंतर कसं झालं, आणि एक संजीवनी विद्यालय दिघा येथे ॲज अ टीचर म्हणून मी 6 वर्ष काम केली. त्यानंतर त्यानंतर माझे जुडो कराटेचे स्वतःचे क्लासेसेस होते आणि मी ब्लॅक बेल्ट पण होते. आणखी बरेच मी छोट्या अशा सार्वजनिक कामामध्ये काम करत होते.
आणखी जिथे महिलांचे कार्यक्रम असतील तिथे मी जाते. वरळीमध्ये जर आमच्या इथे ललित कला भवन म्हणून आहे, तिथे जर महिलांचे काही प्रोग्राम असतात तर प्रमुख पाहुणे म्हणून मला ते बोलवतात. मग ते या संधीचं पण मी सोनं करते. बट मी जॉब करत नाही. आता माझा छोटासा एक बिझनेस आहे, तो मी डेव्हलप करते. माझे BC चालवते. म्हणजे आर्थिकदृष्ट्या मी पर्सनली मी ऑफिसला जात नाही आहे, कारण माझे मिस्टर मुंबई पोलीस आहेत. मग त्यांची अशी म्हणजे कंडिशन होती की मी 24 तास 16 तास जॉबला जर असेल तर तू पण त्याच फील्डमध्ये गेलीस तर मुलांचं करिअर काय, त्यांना वेळ देता येणार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, मी माझं करिअर बाजूला ठेवते असं नाही, मी थोडी मागे राहते. तर ते म्हणे कशासाठी जाणार आहे? आर्थिकसाठी. आर्थिक सपोर्ट जर म्हणजे तुला पैसा कमवायचा असेल, तुला आर्थिक बाजू तुझी भक्कम करायची असेल ना, तर जो पैसा आहे तो मी तुला आणून देतो. पण मुलांचं भविष्य काय, मुलांना पण त्यांना स्ट्रॉंग बनवलं पाहिजे ना. त्यासाठी आई किंवा वडील एकाने कोणीतरी घरी थांबणं महत्त्वाचं वाटतं. याच्यासाठी मी थोडी माघार घेतली आणि मुलांना मी पुढे करण्यासाठी त्यांच्या मागे भक्कम राहिली. आता माझी मुलगी BSc सेकंड इयरला आहे हिंदुजा कॉलेजला, आणि ती भरतनाट्यम कोरिओग्राफर पण आहे आणि डिप्लोमा पण केला आहे. आणि माझा मुलगा आता 11वी सायन्स इंजिनिअरिंग करतो आहे. तो फुटबॉल प्लेयर आहे. उत्साह क्लब वरळी फुटबॉलमध्ये तो जॉईंड आहे. आणि बरं 4 वेळा तरी त्याने स्टेट लेवलला खेळला आहे. अजूनही जास्त
पण घेऊन नाही गेली, पण मी हरले नाही, त्यांनी मला घेऊन गेले नाही. मी कुस्तीत आणि मला एवढं म्हणजे वेदना व्हायला लागल्या, कारण कुस्ती हा प्रकार मी पहिल्यांदाच खेळले सर, आणि अशा कळायला लागला, मग काही कळतच नव्हतं सर, भाई हा कसला गेम. आणि त्या कराटे ती ब्लॅक बेल्ट वाली होती समोरची, पूर्ण मला ते तिने कानावरच आपटलं, असं वरतून मला आपटलं सर. तेव्हा बारीक होती ना मी स्पोर्ट्समध्ये, पण मी जिद्द हरली नाही. म्हणजे सांगायचा दृष्टिकोन काय, थोडी धन्यवाद. सांगायचं म्हणजे काय माहिती,
तुला काय चालू करायचं? लाईव्ह माहिती आहे ना, लाईव्ह करतात टेनिस क्रिकेट. कॅमेरा कितीला भेटतो? 2 ला. NX फायर सिरीज आहे ना. हो 100 आहे.
आला.
Oi! डे नाईट डे नाईट डे नाईट रात्री दारू रेफरी लोकांना मध्ये घे ना बाजूबाजूला टीम चांगली होती हां एवढा बारीक खेळला तो लास्टला पडला आबा 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 4 ए तुम लोग का मैच कब है
हो गया खेल सकाराम तुकाराम खेल 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 चैनल खेल झुक में डालू अरे सर तो आला तर जय श्रीराम 100% कुठे तो मधला सियावर रामचंद्र सर इथे समोर आवाज येऊ का देऊ का आवाज तू सांगतो मला त्याची जे एक्झाम डेट आहे 14 सप्टेंबर आणि ते ही एक्झाम ज्या आपल्याला द्यायची आहे ते 25 मिनिटामध्ये द्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक क्वेश्चनला 4 ऑप्शन दिले जातील. 50 प्रश्न असतील 25 मिनिटामध्ये आपल्याला सोडवायचे आहे. त्यामध्ये जो कमी वेळेमध्ये अचूक उत्तर देईल तो त्या कमी वेळेमध्ये अचूक उत्तर देऊन जो त्या सबमिट करेल त्याला पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये आपण या एक्झाममध्ये आपण जी एक्झाम आहे ती लॅपटॉप मोबाईल कॉम्प्युटर किंवा इतरांच्या सहकार्याने आपण ते एक्झाम देऊ शकता भरून घेऊ शकता. या एक्झामला फक्त 20 रुपये रजिस्ट्रेशन फीज आहे. परंतु जरी आम्ही रजिस्ट्रेशन 20 रुपये घेत असेल आता या ठिकाणी होणारा सामना
क्रीडा ज्ञान परीक्षेबद्दल मी आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा सूचित करतो. क्रीडा ज्ञान परीक्षा ही 14 सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही जी एक्झाम आहे ती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेकरता 20 रुपये असं शुल्क आहे. या स्पर्धेचा जो लॉगिन टाईम असेल, लॉग आउट सकाळी 5 ते संध्याकाळी 5.
24 कोण आहे खेल चैनल खेल खेल चैनल पर यूट्यूब लाएगा खेल चैनल
ह्याच्यावरच आहे, स्विच करत असेल तर. स्विच करत असेल याच्यावरच आहे पण. अरे मॅच येते वाटतं आपली परत.